सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा हायस्कूल विटा SS परीक्षा मार्च 2024-25साठी केंद्र क्रमांक 2303 या विटा हायस्कूल विटा केंद्रावर शुक्रवार दिनांक 21 रोजी मराठीचा पहिला बोर्ड परीक्षेचा पहिला पेपर असल्याने आपापल्या पाल्यांना प्रत्येक पालकांनी परीक्षा केंद्रावर येऊन ब्लॉकची खात्री करून शिक्षकांकडून माहिती घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये परीक्षेचे लागणारे सर्व साहित्य घेऊन मार्गस्थ केलं। यावेळी विटा हायस्कूल विटा परीक्षा केंद्र प्रमुख HS जाधव सर यांनी सर्वत्र करडी नजर ठेवली होती। विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात जाधव सर यांनी माहिती दिली। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या 10वीची परीक्षा या संदर्भात सर्व नियमावली कडक नियम करत विटा हायस्कूल विटा परीक्षा केंद्राने करेक्ट नियोजन करून परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ गुलाब देऊन सत्कार केला। भयमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी घेतली। यावेळी विटा स्कूल विटा परीक्षा केंद्रावरती मराठीचा पहिला बोर्डचा पेपर या पेपरसाठी पहिल्या दिवशी 27 ब्लॉक व 664 विद्यार्थ्यांनी बोर्डची परीक्षा दिली। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत खानापूर तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर इतर गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळाली। 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत ही परीक्षा होणार आहे। 10वीच्या परीक्षेला मराठी विषयापासून परीक्षेस सुरुवात झाली। परीक्षा सुरळीत जावी यासाठी सर्व यंत्रणेकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या। जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा लक्षात घेता विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सर्व परीक्षा केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवला। विटा हायस्कूल विटा या परीक्षा केंद्रावर विद्यार्थी परीक्षा वर्गात जात असताना यावेळी सर्व विद्यार्थ्यांकडे त्यांना तपासून परीक्षा केंद्र वर्गात सोडण्यात आले। ब्लॉक आहे पश्चिमेकडच्या इमारती वरच्या मजल्यावर 21, 22, 23 आणि 24 याप्रमाणे ब्लॉक तिथं दिलेले आहेत। शाळेचा निकाल 100% लागतो। ह्या वर्षी पण लागणार। आमच्या शिक्षकांनी तशी तयारी करून घेतलेली आहे आणि वैभव दादांनी आम्हाला व्यवस्था करून दिलेली आहे। सभागृह आहे या बाजूला 27 असे ब्लॉक आहे, 25, 26 आणि 27 असे ब्लॉक आहेत। त्यानंतर जनरल असे दोनच नंबर तिथं आहे, 31 नंबर 25, 26, 27 आणि 15 आणि 31 नंबर। आपल्याला प्रतिज्ञा घ्यायची इकडं परीक्षार्थी सगळे ते तिथंच उभा आहेत बघा। चला काय सांगशील? अभ्यास कसा केला? कोर्स कसं केलं? सर्व विद्यार्थ्यांनी नारळ झाडाखाली ठेवायचं आहे। कोणी दप्तर खाली घ्यायचं नाही, कुठल्या प्रकारचं इतर साहित्य खाली घेऊन जायचं नाही, खाली चेक करून घ्यायचं। आज पहिला पेपर आहे, काय म्हणशील? काय सांगणार? पहिला पेपर मला खूप चांगलं वाटते। मी चांगलं मग मिळवेल, आईवडिलांनी चांगलं उज्ज्वल करेल, शिक्षकांनी केलेलं शिकवण्याची आठवण व त्यांचा अभिमान राखेल। आज विटा हायस्कूल विटा आणि संजय पवार सिनियर कॉलेज विटा या ठिकाणी इयत्ता 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत। प्रत्येक केंद्रानं अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आणि संयोजन केलेलं आहे। या ठिकाणी विटा हायस्कूल विटाचे केंद्रप्रमुख आणि या सर्व शिक्षकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं तयारी केली असल्यामुळं निर्भीडपणे विद्यार्थी पेपर लिहितील याची मला खात्री वाटते। एक पालक म्हणून या केंद्रावरती जो सातत्यानं आमचा विश्वास आहे, त्या विश्वासाला ही शाळा सध्या पात्र होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। सर्व विद्यार्थ्यांना मार्च 2024-25च्या 10वीच्या परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांनी सर्व पालकांच्या वतीने हार्दिक कोणीही आपली बॅग परीक्षा कक्षामध्ये न्यायची नाही, स्मार्ट वॉच चालणार नाही, त्याचबरोबर कंपास पेटी चालणार नाही, फक्त लिखाणाचं साहित्य, त्याचबरोबर जे ट्रान्सपरंट पॅड आहे ते तुमच्या बरोबर असणार आहे आणि ओळीने तुम्हाला सोडलं जाईल। मुलींची एक ओळ केली जाईल, मुलांची एक ओळ केली जाईल, त्याचबरोबर तुमचे नंबर कुठे आहेत ते सांगितले जातील। त्याचबरोबर पालकांनी कोणीही थांबायचं नाही, पालकांनी लांब गेटच्या तिथं थांबून घ्यायचं आहे। पहिल्या पेपरची माहिती दिल्यानंतर विद्यार्थ्यांना काही अवघड जाणार नाही।
पालकांनी यायची आवश्यकता नाही, तर शिक्षक मदतीला आहेत याची सर्व पालकांनी पण नोंद घ्यायची आणि विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. नंबर सांगतोय, लक्ष द्यायचं आहे. नंबर हा परीक्षा क्रमांक आणि वर्ग सांगतोय, लक्ष द्यायचं आहे, परत सांगणार नाही. सर्व जरा पुढे जर का विद्यार्थी जरा पुढे जर पालकांनी जरा बाजूला जायचं आहे. पालक कुणी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.